लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। चंदन तस्करी करणाऱ्या टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची कारवाई। याबद्दल सविस्तर माहिती अशी आहे की गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहिती अशी की पाचोड रोडने स्कोडा वाहनात काही इसम चंदनाची तस्करी करणार आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळाली। त्यावरून सदरची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत स्थानिक गुन्हे शाखा यांनी सदरची माहिती पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण डॉक्टर विनयकुमार राठोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह मॅडम यांना दिली। त्यामुळे पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण डॉक्टर विनयकुमार राठोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह मॅडम यांनी चंदन चोर टोळीस सापळा लावून पकडण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना दिल्या। त्यामुळे पोलीस निरीक्षक विजयसिंह राठोड यांनी मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर ते बीड, सोलापूर, धुळे महामार्गावरील थांबे, जोडणारे रस्ते, लागणारे मनुष्यबळ आणि वाहने यांचे अचूक नियोजन केलं। दिनांक 27 सप्टेंबर रोजी रात्री मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे पाचोड हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावला। मिळालेल्या माहितीच्या वर्णनाची व रंगाची स्कोडा वाहन क्रमांक MH28V4001 ही गाडी येताच पोलीस वाहनाच्या मदतीने स्कोडा गाडीला थांबवलं व आरोपींना वाहनाच्या बाहेर काढून त्यांच्या स्कोडा गाडीच्या डिक्कीत काय आहे याबाबत विचारपूस करता आरोपींनी संशयास्पद व उडवाउडवीची उत्तरे देताच कायदेशीरपणे त्यांच्या ताब्यातील स्कोडा वाहनाची झडती घेताच गाडीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेले सुगंधित चंदनाची झाडे बेकायदेशीर तोडून केलेली तुकडे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री उद्देशाने घेऊन जात असताना मिळून आले। आरोपींची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे नाझीम मनीर खान जोनवार वय 20, मोईन खान बिस्मिल्ला खान वय 32, नसीब खा मुनीर खा जोनवाल 35, अनीस युनुस खान वय 32, जावेद खा गोश खा वय 33 हे सर्व राहणार आडगाव माऊली जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे मिळून आले। मिळून आलेल्या सुगंधी चंदनाचे वजन केले असता चंदनाच्या झाडाचे ओले तुकडे यांचे वजन 133 किलो, किंमत 5,32,000 रुपये आणि चंदनाचे झाड तोडण्याचे साहित्य करवत, कुऱ्हाड, दोरी, स्कोडा कंपनीची कार, मोबाईल असा एकूण 9,32,600 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। सदरील 5 आरोपींना नमूद केलेल्याप्रमाणे मुद्देमालासह ताब्यात घेऊन पोलीस ठाणे पाचोड येथे हजर केलं आणि बेकायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे पाचोड हे करीत आहेत। सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या नियोजनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस हवालदार विठ्ठल डोके, गोपाल पाटील, प्रशांत नांदवे, सुनील गोरे, समाधान दुबिले यांनी केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.